तो ट्युशन एरियामधून RCCचा टॉप आला. कन्हैया, तुला कसं वाटतं ट्युशन एरिया लातूरमध्ये फर्स्ट आलेला आहे तू? सर, जे विद्यार्थी त्यांचं स्वप्न या 2025च्या नीटमध्ये कंप्लीट करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही काय सांगता? इतका आनंद होतोय की म्हटलं ना, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. परंतु ह्याचं सारं श्रेय मी वडीलकर सरांना देते. कारण नागपूर ते गावावरून मला दाखवावं लागतं असं. जे विद्यार्थी नीट 2025 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी अजिबात निराश होऊ नका. कारण आजपासून तुमच्यासाठीच आम्ही खूप एक स्ट्रॅटेजिक कॉन्टेंट तुमच्यासाठी प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण नंतर बोलूयात. पण आता सध्या आपण जाणून घेऊयात लातूर ट्युशन एरियामधील काही टॉपर्सचे नाव जे की माझ्याकडे आता यादी आलेली आहे. त्याच्यामध्ये AIR 203 ज्याच्यासोबत आपण ऑलरेडी पॉडकास्ट केलेला आहे, ज्याचं नाव आहे कन्हैया खंदाडे. त्याला नीट 2025 मध्ये 632 मार्क आलेले आहेत. 630 मार्क घेऊन आदिनाथ कुरुडे या विद्यार्थ्याने लातूर ट्युशन एरियामध्ये शिकत असताना 235 ही रँक अचीव केली आहे. त्याच्यानंतर 610 मार्क घेऊन आर्यन मेहरे या विद्यार्थ्याने 806 ही रँक अचीव केली आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत लातूर ट्युशन एरियामध्ये ज्यांनी टॉप म्हणजे 2000च्या आतमध्ये त्यांची रँक आलेली आहे. 605 मार्क रोहित मते या विद्यार्थ्याला आलेले आहेत. त्याची रँक 1042 आलेली आहे. आणि असे बरेच 604 रवी किरण पांडे असे बरेच व्हेरियस विद्यार्थी लातूर ट्युशन एरियामध्ये आहेत. त्यांच्यासोबत आपला पॉडकास्ट लवकरात लवकर येणार आहे. आता आपण लातूर ट्युशन एरियामध्ये फिरणार आहोत. जाणून घेऊया तिथलं कशा पद्धतीने सेलिब्रेशन चालू आहे आणि कुठले कुठले टॉपर्स अजून आलेले आहेत. जसं जसं अपडेट येईल मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती अपडेट करत राहील. तर इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करून ठेवा आणि यूट्यूबवरती आता फुल व्हिडिओ हा येईल आज रात्री 11-12 पर्यंत. तो व्हिडिओ नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही आत्ताच जल्लोष पाहू शकता. ही जी एनर्जी आहे ते एनर्जीच्या मागचं कारण हे आहे की लातूरमध्ये सर्वात जास्त मार्क घेणारा म्हणजे आत्तापर्यंतचा एक विद्यार्थी आपल्याला भेटलेला आहे. कन्हैया नाव आहे त्या विद्यार्थ्याचं. 632 मार्क आलेले आहेत. नीट 2025चा पेपर इतका टफ असून देखील त्याला इतके मार्क्स आलेले आहेत. त्याच्यासोबत आपण अजून एक पॉडकास्ट करणार आहोत. जाणून घेऊयात की आता इथं आपल्याला कुठलेही टीचर वगैरे किंवा मोठे गावकर सर भेटतात का. कारण इतक्या गर्दीने त्यांना आत घेरून ठेवलेलं आहे की आपल्याला ते भेटतील असं अशक्य वाटत आहे. लेकिन ट्राय करते आहे दोस्तो. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची गर्दी पाहू शकता या ठिकाणी. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी पाहू शकता तुम्ही. तिकडचं एक दाखव ते क्राऊड दाखव आहे. या ठिकाणी आपल्याला जर एखादा सर वगैरे विद्यार्थ्यांची गर्दी. तुम्हाला आता कसं वाटतंय लातूर ट्युशन एरियामध्ये शिकणारा तुमचा विद्यार्थी 632 मार्क घेऊन भारतामध्ये 203 रँक हासिल केली त्यांनी? खूप अतिशय आनंद होतोय. कारण यावर्षी नीट 2025चा पेपर खूपच म्हणजे मागच्या 23 वर्षापासून शिकवतोय असा पेपर पाहिला नाही. कारण फिजिक्सचा पेपर स्पेशली, कारण तो पेपर पाहिल्यानंतर विद्यार्थी असे ब्लॉक झाले. त्यामुळे त्यांचं पुढे केमिस्ट्री बायोलॉजी पण सॉल्व्ह करण्यात मन नव्हतं. तरी अशा याच्यामध्ये अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये, कारण बघा ना, ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 710 मार्क होते त्याचा रँक होता 1421. यावर्षी ज्याला 598 मार्क आहेत त्याचा रँक पण 1421 आहे. म्हणजे जवळपास 110 मार्कानं म्हणजे 110 ते 113 मार्कानं मेरिट यावर्षी कमी आलं म्हणजे मागच्या वर्षी कंपॅरिझन केलं तर. मला असं वाटतं यावर्षी मिरॅकल रिझल्ट आहे. लातूर ट्युशन एरियामधून RCCचा टॉप आला आणि याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आम्ही घेतलेल्या आमच्या पूर्ण RCC टीमला जे प्रामाणिक आम्ही करून घेतो त्याचं हे फलित आहे मला असं वाटतंय. सर, जे विद्यार्थी त्यांचं स्वप्न या 2025च्या नीटमध्ये कंप्लीट करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही काय सांगता?
मला असं वाटतंय कारण नीट 2025चा असा एक वेगळा लेवलचा पेपर होता. मी अशा विद्यार्थ्यांना सांगतोय आपल्या स्वप्नाशी तडजोड करू नका. जर तुम्हाला थोडंही वाटतं असेल की मी मागच्या वर्षी कमी पडलो, मला यावर्षी खूप मेहनत करायची आहे, माझ्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं आहे, तर नक्की मला वाटतं त्यांनी एक चान्स घ्यावा. कारण जर समजा माझं कॅल्क्युलेशन जर समजा 1000 डॉक्टर असतील, 1000 पैकी जवळपास 99% डॉक्टरला जॉब मिळतो आणि 1000 इंजिनियर असतील तर 10% मुलांना फक्त जॉब मिळतो. ह्याचा विचार करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. मला असं वाटतंय हे बी तेवढं सत्य आहे. तर मला असं वाटतं तर थोडं तरी वाटतं असेल आपल्याला की कारण मी करू शकतो, मी मार्क कमी पडलो, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच एक चान्स घ्यावा, आपल्या आईवडिला स्वप्न साकार करावं, हे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. येस डेफिनेटली सर. आणि सर काय विद्यार्थी काय करतात, खूप लेट करतात ॲडमिशन घ्यायला, मग सिलेबस बी कम्प्लीट होतो, म्हणजे जास्त पुढे जातो. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगता? काउन्सिलिंगचे वगैरे वाट बघत बसते. मला असं वाटतं यावर्षी मेरिट नियर अबाउट 500 ते 490 मार्काला क्लोज होईल. म्हणजे जर सेमी गव्हर्नमेंट सगळेच कॉलेज पकडले तर 490 मार्काला MBBS क्लोज. बिलो जे 490 आहेत ते तर मला असं वाटतं अशा विद्यार्थ्यांनी यावं, बॅच जॉईन करावी, आपला वेळ वाया घालू नये. कारण आता असं वेळ कसा बघा कुणासाठी थांबत नाही आहे. पुढच्या 3-4 महिन्यात आपलं कळणार आहे आपलं काय होणार आहे. तर मला असं वाटतं थोडाही जोश असेल तर नक्कीच आपण आपल्या आईवडिला स्वप्न साकार करूयात. वेळ न घालवता आपण पटकन 20 तारखेपासून RCC नवीन बॅच आम्ही सुरू करत आहोत, तर नक्कीच यावं. आणि मी विद्यार्थ्याला असं म्हणतोय कुठलाही क्लास लावण्यापूर्वी माझी कळकळीची पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे, कारण खूप सारे रोडवर एजंट फिरत आहेत, तुम्ही ऑब्झर्व करत आहात. प्रत्येक कॉर्नरला 10 लोक थांबलेले आहेत. वर ॲडमिशन पैसे घेऊ ते क्लास भरत आहेत बाकीचे. मी प्रत्येक पालकाला सांगतोय आमच्या RCCला सुद्धा डायरेक्ट ॲडमिशन घेऊ नका, आधी 4-5 दिवस डेमो लेक्चर करा, नंतर आपण निर्णय घ्यावा. मी सगळ्याला सांगू इच्छितो. येस थँक्यू सो मच सर. आणि तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा विद्यार्थी लातूरमध्ये फर्स्ट आलाय. थँक्यू सो मच. थँक्यू. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने सत्कार सोहळा चालू आहे. आज आगामी RCC तर विद्यार्थी मित्रांनो लातूर ट्युशन एरियामधला टॉपर आज आपल्यासोबत आहे. भैया काय नाव आहे तुझं? प्रतीक कारलेवाड. तुला कसं वाटतं तू लातूरमध्ये आता टॉप विद्यार्थीमध्ये आलेला आहे? फिलिंग सध्या भारी आहे एकदम, एक्सप्लेन नाही करता येणार फिलिंग्सला. सर तुम्हाला कसं वाटतं आता तुमचा विद्यार्थी डॉक्टर होणार आहे टॉप मेडिकल कॉलेजमध्ये, आणि RCC सोबतचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? सर म्हणजे मनापासून आनंद वाटते, मनापासून आनंद वाटतो आणि ते आनंद शब्दात म्हणजे सुद्धा सांगता येतं. कशी राहिली तुमच्या विद्यार्थ्याची जर्नी कंटिन्यू म्हणजे सातत्य अभ्यासामध्ये, म्हणजे आम्ही स्वतः पण घरी लक्ष द्यायचं खूप मनापासून. आता इथं एक जण म्हणलं की तुम्ही पोलीसमध्ये असताना पण त्याला तेवढंच लक्ष देत होता. हो अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता पोलीसमध्ये असून तुमचा एवढा हेक्टिक जॉब आणि याला लक्ष म्हणजे द्यायला तुम्हाला टाइम पुरत होता? हो त्यातल्या त्यात टाइम काढून मी लक्ष द्यायचं, वेळातला वेळ काढून. RCCने कशा पद्धतीने सपोर्ट केला विद्यार्थ्यांना? RCC म्हणजे पूर्ण टीम जे आहे ते एकदम बेस्ट आहे. तर तुला कसं वाटतं आता तू टॉप मेडिकल कॉलेजमध्ये जाणार? अपेक्षा केली नव्हती, पेपर झाल्या की टॉप कॉलेज भेटेल, पण जेव्हा आज रँक बघितलं तेव्हा माझी स्वतःची पण अशी अपेक्षा नव्हती की इतका भारी रँक येईल. पण थँक गॉड चांगला रँक आलाय आणि चांगलं कॉलेज भेटेल. किती रँक आली? 4556. म्हणजे मार्क किती आले तुला? 574. ऑल द बेस्ट, तुला चांगलं मेडिकल कॉलेज भेटेल. एम्स भेटेल का तुला? चान्सेस एम्स भोपाळ वगैरे नाही. थँक्यू सर. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तुम्ही आताच एक लातूर ट्युशन एरियामधला टॉपर, अजून एक टॉपरला आपण बोलणार आहोत. कन्हैया सोबत तर आपण खूप सारे व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत, त्याचे वडील पण आज आहेत. या सर या ठिकाणी या ना. कन्हैया तुला कसं वाटतं ट्युशन एरिया लातूरमध्ये फर्स्ट आलेला आहे तू? एकदम प्राऊड फील होईल. म्हणजे एक स्वप्न असतं की आपल्या आईवडिलांचा आपल्यासोबत सत्कार व्हावा, सगळ्या मुलांसमोर एक सत्कार व्हावा, ते आज कंप्लीट झालं. एकदम आनंद वाटायला मला. सर तुम्हाला कसं वाटायला? एकदम छान, खूप मेहनत घेतलेली आहे त्याचं हे फळ आहे. आणि जर मेहनत घेतली चांगली आणि भरपूर म्हणजे 15-16 तास तर यश हे मित्र नक्कीच मिळतं. धन्यवाद. कन्हैया तुला किती मार्क्स आलेत आणि तुला टोटल किती कोणती रँक आली? मला एकूण 632 आले, तर त्यामध्ये बायोमध्ये 350, केमिस्ट्रीमध्ये 166 आणि फिजिक्समध्ये 116, एकूण 632. आणि माझी रँक आहे 203
ऑल इंडियामध्ये आणि कास्ट वाईज 49. मग तुला काय वाटतं, तुला एम्स कॉलेज भेटेल? हां, एम्स तर नक्की भेटेल, पण एम्स दिल्ली भेटायचे चान्स कमी आहेत. खालचं कोणतं पण एम्स भेटून जाईल मला. म्हणजे कॅटेगरी रँक कुठली आली? कॅटेगरी रँक ओबीसी मध्ये 49. भेटू शकतं ना हो एम्स दिल्ली पण? चान्सेस खूप कमी आहेत भेटायचे. असं अपेक्षा ठेवली नाही की नंतर अपेक्षा तसं भेटलं नाही काय वाईट वाटतं, म्हणून कधी अपेक्षा ठेवायची नाही आपण. डेफिनेटली भेटेल तुला. ऑल द बेस्ट. आपण प्रेडिक्ट पण केलं की तुला या रेंजमध्ये मार्क्स येतील. तर कन्हैयाची मम्मी कुठं दिसा नाही तिकडं पलीकडे. मॅम तुम्हाला कसं वाटतंय आता तुमचा विद्यार्थी लातूर ट्युशन एरियामध्ये फर्स्ट आलाय? हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही ना. इतका आनंद होतोय की म्हटलं ना, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. परंतु ह्याचं सारं श्रेय मी वडगावकर सरांना देते, कारण त्यांनी इतकी मेहनत करून घेतली ना माझ्या मुलाकडून. विशेष म्हणजे इथं मी ह्या ट्युशनला, ह्या क्लासला मी म्हणजे माझ्या मुलाचं ॲडमिशन घेतलं आणि आज माझा मुलगा फर्स्ट आला आहे ह्या क्लासमध्ये. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप आनंद होतोय. आणि ह्याचं मी म्हणजे मुळात मी ना एक गृहिणी आहे. हां, आणि माझा मुलगा हॉस्टेलला होता शिक्षणासाठी. हॉस्टेलला असूनसुद्धा त्याने इतका छान स्कोअर आणला. हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि RCC क्लासनं ते करून घेतलं त्याच्याकडून, हे मेन आहे. त्या क्लासनं पॉईंट टू पॉईंट अभ्यास आणि कसं पूर्ण लक्ष दिलं माझ्या मुलाकडं, हे मेन आहे ना. कारण आम्ही काहीच करू शकत नाहीत. मी तर एक तर अंबाजोगाईला होते, माझा मुलगा इथं हॉस्टेलला होता. मी फक्त आठवड्यातून एकदा यायची, म्हणजे माझं लक्ष तेवढं नव्हतं. फक्त काय होतं ते फोनवर, प्रत्यक्षात लक्ष नसायचं माझं. फोनवरच तू असं किती अभ्यास केलास, आज तुला काय शिकवलं, तू कोणता अभ्यास केलास, आज तुझी एक्झाम कधी आहे, एक्झाम पेपर कसा गेला, ह्या सगळ्या गोष्टी फक्त मी विचारणार. पण प्रत्यक्षात ज्यांनी करून घेतलं हां, खरंच त्यांना मानावं लागेल. ज्या शिक्षकांनी माझ्या मुलाला प्रत्यक्षात त्याचा अभ्यास करून घेतला, त्यांचे खरं मनपूर्वक आभार त्या शिक्षकांचे. आणि मेन म्हणजे मोठेगावकर सरांचे आभार. त्यांनी माझ्या मुलाला पर्सनल लक्ष दिलं. हॉस्टेलला असताना देखील स्वतः त्यांनी पर्सनल लक्ष दिलं आणि त्यांच्यामुळंच माझा मुलगा इथपर्यंत आहे. एवढंच बोलते मी. डेफिनेटली मॅम, थँक्यू सो मच. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं लातूर ट्युशन एरियामधील कशा पद्धतीने एक सेलिब्रेशनचा जोश होता आणि लातूर ट्युशन एरियामध्ये 632 मार्क घेऊन कन्हैया हा फर्स्ट आलेला आहे. तर पुढच्या वर्षी तुम्ही देखील येऊ शकतात, असाच तुमच्या पॅरेंट्सचा सत्कार होऊ शकतो. तर डेफिनेटली तुम्ही, आणि जे विद्यार्थी बाहेरून बघत आहेत अशा विद्यार्थ्यांनी तर डेफिनेटली लातूर ट्युशन एरियामध्ये शिकण्यासाठी आलं पाहिजे. तर अजून टॉपर्स येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासोबत आज आपण पॉडकास्ट करूयात. ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट पाहण्यासाठी. थँक्यू सो मच.